हॅलो नमस्कार, स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज इथे मी सकाळच्या नाश्त्याला बनवायला घेतले आहे मैसूर बोंडा। तर आज काय बनवायचं याची तयारी मी कालच करून ठेवली होती। आदल्याच दिवशी रात्री एका बाउलमध्ये मिरची, दही, त्यामध्ये 1.5 वाटी मैदा आणि 2 मोठे चम्मच दही घेऊन त्याला छान फेटून घेतलं आणि त्यामध्ये मीठ आणि थोडंसं पाणी घालून छानपैकी मिश्रण रेडी केलं आणि त्याला एक साइड झाकून ठेवून दिलं। नंतर दुसऱ्या बाउलमध्ये दही घेतली, त्यामध्ये 4 मिरच्या आणि चण्याची डाळ भिजत घातली होती साफ करून, ते इथे मी दाखवलं नाही आहे। त्यानंतर आता हे आहे मॉर्निंगचा व्हिडिओ, ठीक आहे। सकाळी मी इथे जेवणासाठी कुकर रेडी करत आहे। त्यामध्ये एक वेगळाच प्रकारचं कडधान्य होतं, त्याची मी भाजी बनवणार होती आणि भात लावून घेत आहे कुकरमध्ये। आणि आता इथे मी बनवायला घेत आहे नाश्ता। अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचे साल काढून घेत आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये रात्री भिजत घातलेली दही, मिरची आणि जी काही चण्याची डाळ होती त्यामध्ये हे शेंगदाणे ॲड करून त्याची एक छानपैकी पेस्ट करून घेणार। हवं असल्यास त्यामध्ये लसूण आणि सांबारसुद्धा टाकू शकता, ऑप्शनल आहे। आणि जिऱ्याची फोडणी घालायची, प्लस मीठसुद्धा त्यामध्ये ॲड करून घ्यायचं। इथे मिश्रण बघा, आपलं बोंड्याचं मिश्रण छान प्रकारे फर्मेंटेड झालं आहे आणि चटणी इथे पिसायला घेतली आहे। ही डिश मी रावेला असताना आम्ही जिथे राहायचो निमखेडा तिथे मी खाल्लेली होती। एक आंटी विकायची, ते तेलगू, आय थिंक तेलगू आंटीज असणार ती त्या विकायचा। तर आम्हालाही माहिती नव्हतं, 10 रुपयाला ती फक्त 4 बोंडे द्यायची आणि चटणी द्यायची, खूप टेस्टी लागत होती। त्यानंतर लग्न झाल्यानंतर मी एकदा माझ्या सासरी करून बघितली होती, पण ती काही कोणाला आवडली नव्हती, नवीनच डिश होती सगळ्यांसाठी। आणि तेव्हा लग्न झाल्यानंतरपासून आज म्हणजे 3 वर्षानंतर मी आज ही डिश बनवत आहे। तर खूप छान लागायची। आम्ही सगळे फ्रेंड्स जेव्हा मार्केटला जायचो तेव्हा नक्की 10 रुपयाला तर ते बोंडे खाऊन यायचो। तर बघा किती छानपैकी थोडंसंच मिश्रण तेलामध्ये टाकलं तरी खूप मोठा असा बोंडा रेडी होऊन जातो इथे, आणि खायलासुद्धा वरून क्रंची आणि तितकाच आतमधनं सॉफ्ट लागतो। तर इथे मी सगळे बोंडे तळून घेतलेले आहेत आणि सोबत चटणी तर खूप छान अशी टेस्टी आणि स्पायसी झाली होती। नक्की तुम्ही ट्राय करा एकदा, खूप चविष्ट ही डिश बनते आणि कम साहित्यामध्ये भरपूर नाश्तासुद्धा आपला रेडी होतो। त्यानंतर इथे सगळे बोंडे मी काढून घेतले आणि आमचे साहेब यांना टेस्ट करायला दिली। यांच्यासाठी पहिल्यांदाच बनवलेली होती ही डिश मी इथे। काहीतरी म्हणजे आता कसं मॉन्सून चालू झालं, पावसाळा चालू झाला आहे, त्यामुळे छान नवीन नवीन पदार्थ खायला छान वाटतात। आणि सकाळी पाऊससुद्धा येत होता, तर भजे बनवण्याची ऐवजी मी बनवला होता मैसूर बोंडा। आणि इथे मी प्लेट बनवत होती, पण काहीतरी प्लेटमध्ये रिकामी वाटत होतं। टोमॅटो सॉस तर हे काही खात नाही, त्यामुळे मग मी त्यांना मिरच्या तळून दिल्या आणि त्यांनाही भरपूर आवडली होती। स्पेशली चटणी तर खूप जास्त आवडली होती। तुम्ही ही डिश नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा। आणि त्यानंतर जे काही उरलेला स्वयंपाक होतो तो मी इथे पटापट रेडी करून घेतला, कारण त्यानंतर मला करायचं होतं माझं काम। तर एक ब्लाऊज, त्या दिवशी माझा एक डिझायनर ब्लाऊज, साधीच डिझाईन होती ॲक्च्युली, नेक डिझाईन होती थोडीशी, त्यांना लेस लावायची, तो ब्लाऊज मला रेडी करून द्यायचा होता। आणि कस्टमरची सुद्धा फिटिंगला ड्रेसेस आले होते, ते सुद्धा करायचे होते, म्हणून इथे झटकीपट मी स्वयंपाक केला। तर जेवणामध्ये मी ती चटणी आणि कडधान्याची भाजी, भात आणि पोळी घेतली आहे जेवणाला। हे आमचं होतं दुपारचं जेवण। जेवण करून झालं, ब्लाऊजसुद्धा शिवून झाला। त्यानंतर इथे जांबाच्या झाडाकडे लक्ष गेली दुपारी 4 वाजता। तर इथे आम्ही जांब तोडले आणि त्यानंतर मग बासनी
नारळ तोडून बघितले की खरंच तुटतात की काय म्हणून. जांब तर आमचे तुटले होते, मग नारळसुद्धा तोडले. तर ह्या दादांनी आम्हाला नारळ तोडून दिलेत आणि माझा नारळ का माहिती काय होते तर नेहमी देवालाच पाहतो. तो या वेळेससुद्धा माझ्या नशिबात जो नारळ होता तो सुद्धा खराबच झाला होता आणि छान चव होता. ताईकडचंच नारळ मग टेस्ट करायसाठी घेतला होता आम्ही थोडासा. तर अशा प्रकारे आजचा आमचा दिवस गेलेला आहे. तर इथे मी 2 जाम आणि 1 नारळ मला भेटला आहे, पण असो तो माझ्या काही नशिबी होता नाही. त्यानंतर इथे मी थोडंसं शूट केलं शॉर्ट्स बनवायसाठी आणि संध्याकाळ झाली होती आणि गोबीसुद्धा माझ्या फ्रीजमध्ये होती. यांना खायची होतं, काहीतरी बनव तोंडाला चवलं पाहिजे आहे म्हणून. तर ते ऑफिसला गेले होते, तर म्हणून मग मी त्यांच्यासाठी बनवली ते मंचुरियन, स्टॉल टाईपचे मंचुरियन. फक्त कढईमध्ये फरक पडला, कढई माझ्याकडे लोखंडाची नव्हती, तर त्यामुळे मी चला जर्मनच्याच कढईमध्ये करून टाकलं. तर मंचुरियन बनवून घेतले आणि इथे मी त्यांना छानपैकी तडका देत आहे. माझ्याकडे सॉसेस रेड चिली सॉस, सोया सॉस आणि व्हिनेगर होतं, टोमॅटो सॉस होतं आणि त्यांची इकडून तिकडून कशी तरी फोडणी दिली आणि ग्रेव्ही मंचुरियन साहेबांसाठी मी ते रेडी करून घेतले आणि छान चव झाली. 10% फक्त थोडीशी मागे चव पडली, नाहीतर जसं आपण बाहेर स्ट्रीट फूड खातो त्यासारखी छान मंचुरियन झाले होते. आणि कसं आहे घरी बनवण्याचं चवच वेगळी लागते. बाहेरचं तर बाहेर, पण घरचीसुद्धा चव खाल्ल्या पाहिजे, छान वाटते ती पण एखाद्या वेळेस खायला हवी. तर इथे मी फायर लावण्याचा प्रयत्न करत होती, खूप कढईला हलवलं मागे पुढे, पण ती काही फायर द्यायचं नाव काही घेत नव्हती. म्हटलं जाऊ द्या, आज काही फायर होणार नाही आहे इथे. अदरवाईज जेव्हा मी तव्यावर काही बनवते त्याला फायर देते तर ती छान फायर लागून जाते त्याला. जर तव्यावर जे काही चणे भाजते वगैरे तेव्हा, पण आज काही तिचा मूड नव्हता वाटते म्हणून ती काही झाली नाही. आणि ते मी सांबार कोणी टाकत नाही मंचुरियनमध्ये, पण काय माहिती माझ्या डोक्यात काय चालू होतं, मी सांबारही टाकून दिलं जसं काही भाजी शिजत आहे असं वाटलं मला. शेवटी यांनी म्हटलंसुद्धा की मंचुरियनमध्ये कधीतरी सांबार पाहिली आहे का तुम्ही? म्हटलं चुकून गेला असेल. तर असो होते कधी कधी, एकदा तसंही ट्राय करून केल्या पाहिजे. तर इथे आमचे मंचुरियन बघा अशा प्रकारे रेडी झाले होते. दिसत आहे ना पूर्ण स्ट्रीट फूड स्टाईलमध्ये. आणि व्हिडिओ आता इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.